गुड मॉर्निंग. तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपण स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज अ हॅलोजन्स. द हॅलोजन मीन्स द सॉल्ट प्रोड्युसिंग कंपाऊंड्स. तर हे जे हॅलोजन आहे ते कोण आहेत? सॉल्ट प्रोड्युसिंग कंपाऊंड आहेत. वेन एनी हॅलोजन इज रिॲक्ट विथ मेटल टू प्रोड्यूस सॉल्ट. ज्यावेळेस एखादा हॅलोजन मेटलबरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेस सॉल्ट मिळतं. आता कोणते सॉल्ट मिळतात या ठिकाणी बघा. फॉर एक्झाम्पल्स, तर हा मेटल आहे प्लस हॅलोजन्स. किंवा आपण असं म्हणूया नेक्स्ट. ओके, तर हा कोण आहे? मेटल आहे. हा कोण आहे? हॅलोजन्स. आणि त्यांच्यापासून काय मिळतं? सॉल्ट मिळतं. ओके, यामध्ये एक्झाम्पल जर विचार केला आपण, कुठलाही मेटल आपण घेऊ शकतो यामध्ये. फॉर एक्झाम्पल यामध्ये सोडियम घ्या. हा सोडियम आहे प्लस या ठिकाणी क्लोरीन घेतो. तर काय मिळतं यांच्या ठिकाणी? NaCl. तर हा सॉल्ट आहे. हा मेटल आहे सोडियम मेटल्स. हा हॅलोजन आहे क्लोरिन्स. बरं आहे का? म्हणजे ज्यावेळेस एखादा हॅलोजन सोडियम बरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेस काय मिळतं? सॉल्ट मिळतं. त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे हॅलोजन्स. हॅलोजनचा अर्थच आहे द हॅलोजन मीन्स सॉल्ट प्रोड्युसिंग कंपाऊंड. म्हणजे हे सॉल्ट तयार करतात. ओके, आता हे जे हॅलोजन आहेत दे आर फाउंड इन सी वॉटर, अर्थ क्रस्ट अँड ॲटमॉस्फिअर. तर वेगवेगळ्या ठिकाणी हे सापडतं. सी वॉटरमध्ये असं, अर्थ क्रस्टमध्ये पण असतं आणि हवेमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये पण त्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जनरली हॅलोजन आर टॉक्सिक इन नेचर. जनरली जर विचार केला आपण तर हे हॅलोजन कशा आहे? टॉक्सिक आहेत. पण त्यामध्ये जर आयोडीन आपण विचार केला आयोडीनचा, तर आयोडीन कसं आहे? नॉन टॉक्सिक आहे. कारण आयोडीन आपण डेली डाएटमध्ये आपण घेत असतो. ओके, हॅलोजन आर यूज्ड ॲज इन हॅलोजन्स द आयोडीन यूज्ड ॲज डिसइन्फेक्टंट्स. तर हा जो हॅलोजन आहे त्यामध्ये जो आयोडीन आहे त्याचा वापर कशासाठी करतो आपण? डिसइन्फेक्टंट्स म्हणून त्यांचा वापर करतो. इन केस ऑफ क्लोरीन इज यूज्ड इन पेन किलर. आणि जो क्लोरीन आहे तो कशामध्ये वापर केला जातो? पेन किलरमध्ये त्याचा वापर केला जातो. हॅलोजन आर यूज्ड इन हॅलोजन बल्ब्स. तर बाजारामध्ये हॅलोजन बल्ब मिळतात. तर त्या बल्बमध्ये या हॅलोजनचा वापर केला जातो. कसा वापर केला जातो? तर जनरली जर बघितलं आपण ते जे बल्ब आहे त्या बल्बमध्ये काय असं? टंगस्टनची वायर असते. आणि त्या टंगस्टनच्या वायरमध्ये सराउंडिंगला काय असं? इनर्ट गॅसेस असतात त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हॅलोजन असतात. कोणतं हॅलोजन असतं? क्लोरीन आणि ब्रोमिन त्यामध्ये असतं. तर हॅलोजन बल्ब म्हणून त्यांचा वापर केला जातो. पण सध्याला ते वापरत नाहीत कारण की त्यामधून जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे ते खूप बाहेर पडतात आणि त्यामुळे जे स्किन कॅन्सर आहे ते होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जे हॅलोजन बल्ब आहे सध्याला बाजारामध्ये, अगोदर वापरायचे पण सध्याला वापरत नाहीत. ओके, आणि हे जे हॅलोजन आहेत, आता कोणकोण हॅलोजन आहेत यामध्ये जर विचार केला, द हॅलोजन आर रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल. हॅलोजन कोणत्या सिम्बॉलने आपण रिप्रेझेंट करतो? X. आणि त्यामध्ये काय काय येतं? क्लोरीन्स, ब्रोमिन, आयोडीन, फ्लोरीन अँड ॲस्टॅटाईन्स. तर हे हॅलोजन आहेत. आता यामध्ये जो ॲस्टॅटाईन आहे हा ॲस्टॅटाईन कसा आहे? हा शॉर्ट लाईव्ड आहे, अनस्टेबल आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं नाही. आपल्याला फक्त कोणाचं स्टडी करायचं आहे? हे 4 ते 5 कंपाऊंडांचा आपल्याला स्टडी करायचं आहे. आता हे जे हॅलोजन आहेत यामध्ये जर आपण विचार केला की हॅलोजनमध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन दे आर इन द फॉर्म ऑफ गॅसेस. ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? गॅसेस फॉर्ममध्ये असतात. त्यानंतर ब्रोमिनचा जर विचार केला आपण, ब्रोमिन आर इन द फॉर्म ऑफ लिक्विड. तर जे ब्रोमिन आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. आणि जो आयोडीन आहे, आयोडीन इन द फॉर्म ऑफ सॉलिड्स. आणि जो आयोडीन आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये असतं? तो सॉलिड फॉर्ममध्ये असतं. ओके, तर हे झालं हॅलोजनच्या बाबतीत. तर हॅलोजन म्हणजे काय आपण बघितलं, इट इज अ सॉल्ट प्रोड्युसिंग आहे. सॉल्ट प्रोड्यूस करतात. ज्यावेळेस ते मेटलबरोबर रिॲक्शन करतात त्यावेळेस ते सॉल्ट प्रोड्यूस करतात. ओके, आता हे झालं इंट्रोडक्शन हॅलोजन्स. आता यामध्ये आपण पहिला पॉईंट बघूया, हायड्रोकार्बन्स. व्हॉट इज हायड्रोकार्बन्स? आता नावामध्येच आहे द कंपाऊंड विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन्स, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन.
ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतं अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, हायड्रोकार्बन्स असं म्हणायचं. आता जनरली जर विचार केला आपण, जेवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यामध्ये बेंझिन असेल, टोलिन असेल, कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म, सगळे अल्केन, अल्किन, अल्काइन्स, हे सगळे कसे आहेत, दे आर हायड्रोकार्बन्स. का म्हणायचं त्यांना हायड्रोकार्बन्स? बिकॉज दे कंटेन कार्बन अँड हायड्रोजन्स. कारण की त्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे मेन कंपाऊंड त्यामध्ये असतात. त्यामुळे अशा सर्व कंपाऊंडला आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. ओके. आणि यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये एक हार्मोन्स असतं T3 अँड T4. थायरॉक्सिन हार्मोन्स आपल्या थायरॉइड ग्लँडमध्ये असतं. आणि हे जे हार्मोन्स आहेत हे पण कोण आहेत, हायड्रोकार्बन्स आहेत हे. ओके. आणि हे काय करतात, हे हार्मोन्स आपल्या बॉडीला कंट्रोल करतात. आपल्या बॉडीमध्ये पूर्ण जे मेंटेनन्स आहे ते कोणामुळं होतं, या हार्मोन्समुळं होतं. तर हा झाला हायड्रोकार्बन्स. आता दुसरा पॉईंट आपण बघूया, डेफिनेशन्स. आता कोणाची डेफिनेशन बघायची आपल्याला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याची आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. व्हॉट इज अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? तर बघा काय डेफिनेशन आहे, बघूया आपण. when one or more hydrogen atom of aliphatic or aromatic hydrocarbons are replaced by corresponding number of halogen group. The result in the formation of compounds are called as halogen derivative of hydrocarbons. ओके. तर हे डेफिनेशन आहे कोणाची, हायड्रोकार्बनची. काय डेफिनेशन आहे बघा, वेन वन ऑर मोर हायड्रोजन आयटम ऑफ ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. आता ॲलिफॅटिक म्हणजे काय असेल या ठिकाणी बघा, जे स्ट्रेट चेन कंपाऊंड आहेत, स्ट्रेट चेन अल्केन, अल्किन, अल्काइन्स, यांना आपण काय म्हणतो, यांना ॲलिफॅटिक म्हणतो. ॲरोमॅटिक म्हणजे काय असं, जे सायक्लिक कंपाऊंड, जे बेंझिनसारखे कंपाऊंड असतात त्यांना आपण काय म्हणतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. तर बघा या डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या अल्केनमधून किंवा एखाद्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमधून ज्यावेळेस एखादा हायड्रोजन रिप्लेस करतो आपण कशाने, हॅलोजननी, आणि त्यापासून जो कंपाऊंड मिळणार आहे त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके. तर एखादं एक्झाम्पल घेऊया तुमच्या लक्षात येईल बघा. ओके. ओके. तर बघा या ठिकाणी काय आहे, हा कोण आहे, अल्केन आहे, आणि हा कोण आहे, हॅलोजन आहे. ज्यावेळी या दोघांची रिॲक्शन होते त्यावेळेस काय होतं रे, या ठिकाणी बघा, इथला H आणि इथला X, हा HX हा रिमूव्ह, आणि काय मिळतं रे, RX प्लस HX. याला म्हणायचं अल्काइल हॅलाइड्स. आणि हा कोण आहे, हायड्रोजन हॅलाइड्स. ओके. तर काय होतं यामध्ये बघा, हा जो अल्केन आहे, आता हे एक्झाम्पल कशाच घेतले आपण, ॲलिफॅटिकचं घेतले, ॲलिफॅटिक. ओके.
आता यामध्ये हा अल्केन आहे आणि हॅलोजन बरोबर रिॲक्शन आहे. त्यावेळेस काय होतं, इथला जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस होतो कशाने, हॅलोजनने रिप्लेस झालेला आहे. किंवा ही रिॲक्शन आपण असं पण दाखवू शकतो बघा वेगळ्या पद्धतीनं. हा हायड्रोजन आहे, याला हा हॅलोजन रिप्लेस करतो. म्हणजे हायड्रोजन रिप्लेस केला जातो कशाने, हॅलोजनने. आणि यापासून काय होतं, हा कंपाऊंड तयार होतं. त्या कंपाऊंडला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं त्याला म्हणायचं. अजून एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये. पहिले एक्झाम्पल घेऊया मिथेन. समजा हा मिथेन आहे. आता या मिथेनची रिॲक्शन करूया आपण कुणाबरोबर, क्लोरीन बरोबर. तर हा क्लोरीन आहे. तर काय होतं या ठिकाणी, हा हायड्रोजन मिथेनमधला त्याला कोण रिप्लेस करतं, क्लोरीन रिप्लेस करतं. म्हणजे एचच्या ठिकाणी कोण येतं रे, हा Cl येतं. म्हणजेच काय मिळतं, मिथाईल क्लोराइड्स प्लस काय रिमूव्ह होतं, हा H आणि हा Cl, HCl रिमूव्ह होतं. याला म्हणायचं मिथाईल क्लोराइड्स. आणि हा कोण आहे, हायड्रोजन क्लोराईड आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड आहे आपण तयार करू शकतो. कसं तयार करायचं, वेन वन ऑर मोर हायड्रोजन आयटम ऑफ अल्केन्स आर रिप्लेस्ड बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन आयटम्स. हॅलोजन आयटमने ते रिप्लेस केले जातात आणि त्यांच्यापासून जो कंपाऊंड तयार होणार आहे तो कंपाऊंड कोण असणार आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणार आहे. तर हे ॲलिफॅटिकचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. ॲरोमॅटिकचं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, तर हे ॲलिफॅटिकचं आहे. ॲरोमॅटिकचं एखादं घेऊया. ॲरोमॅटिक्स एखादं एक्झाम्पल्स, बेंझिन घेऊया. तर हा बेंझिन आहे, त्याची रिॲक्शन करूया आपण कोणाबरोबर, ब्रोमीन बरोबर. इट इज अ ब्रोमेन. ओके, काय होतं या ठिकाणी मग, हा हायड्रोजन बेंझिनचा त्याला कोण रिप्लेस करतं, हा ब्रोमीन त्याला रिप्लेस करतं. म्हणजेच काय मिळतं रे, या ठिकाणी Br येतं प्लस HBr, याला म्हणायचं ब्रोमोबेन्झीन. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड आहे ते आपण तयार करू शकतो. डेफिनेशन प्रमाणे आहे, वेन वन ऑर मोर हायड्रोजन आयटम ऑफ अल्केन्स, ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर रिप्लेस्ड बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन आयटम, द रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड्स, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर अशा प्रकारे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड तयार करू शकतो. ओके, तर हे झालं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे डेफिनेशन्स. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बघूया आपण. ओके, आता यामध्ये जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता दोन प्रकारे आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. नंबर 1 आहे, पहिल्यांदा बघूया. नंबर 1, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हायड्रोकार्बन स्केलेटन कसं आहे, म्हणजे कार्बनची चेन कशा आहे, त्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे, त्यानुसार आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. तर बघूया त्यामध्ये एक्झाम्पल्स. नंबर 1, हॅलो अल्केन्स. कसं असेल हे स्ट्रक्चर, याप्रमाणे असणार आहे. ओके, का म्हणायचं रे हॅलो अल्केन्स, कारण यामध्ये हॅलोजन अटॅच आहे आणि सिंगल बाउंडेड कंपाऊंड आहे, त्यामुळे त्याला अल्केन म्हणायचं, हॅलो अल्केन्स.
दुसरा आहे यामध्ये हॅलो अल्केन. ओके, आता अल्केन म्हटली काय असणार, यामध्ये डबल बॉन्ड असणार आहे, बरोबर आहे का. तर हा झाला हॅलो अल्केन्स, कारण डबल बॉन्ड आहे. हॅलो म्हणजे हॅलोजन, अल्केन म्हणजे डबल बॉन्ड. तिसरं यामध्ये आहे हॅलो अल्काइन्स. आता अल्काइन म्हटली काय असणार, ट्रिपल बॉन्ड्स. हा झाला हॅलो अल्काइन्स. आणि चौथा कोणता आहे यामध्ये, हॅलो अरिन्स. आता अरिन्सचा काय अर्थ आहे रे, अरिन्स म्हणजे काय असं, तर जे बेंजिन आहेत त्या बेंजिनला आपण काय म्हणतो, अरिन्स असं म्हणतो आपण त्यांना. म्हणजेच हे कशा असतं एक्झाम्पल याचं. ओके, तर हा झाला हॅलो अरिन्स. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. नंबर 1, कोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलेलं आहे आपण, हायड्रोकार्बन स्केलेटन. म्हणजे स्केलेटन कसं आहे त्या कंपाऊंडचं, सिंगल बाउंडेड आहे, डबल बाउंडेड आहे का ट्रिपल बाउंडेड आहे, त्यानुसार त्याचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. ओके, सिंगल बाउंडेड असेल तर हॅलो अल्केन म्हणायचं, डबल असेल तर हॅलो अल्केन्स, ट्रिपल असेल तर हॅलो अल्काइन्स, आणि बेंजिन अटॅच असेल तर हॅलो अरिन्स असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन ऑर हायड्रोकार्बन स्केलेटन. आता दुसरं क्लासिफिकेशन बघूया आपण, सेकंड क्लासिफिकेशन. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. कोणत्या बेसिसवर आहे रे हे, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम किती आहेत, एखाद्या कंपाऊंडमध्ये नंबर ऑफ हॅलोजन किती आहेत त्यानुसार पण आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल यामध्ये बघा, नंबर 1 मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा मोनोहॅलोजन कंपाऊंड्स असं म्हणू शकतो आपण त्याला. मोनो म्हणजे काय रे, मोनो मीन्स सिंगल, हॅलोजन मीन्स हॅलोजन. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये एकच हॅलोजन असेल तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, मोनो हॅलोजन कंपाऊंड असं म्हणायचं. एखादं एक्झाम्पल बघूया आपण यामध्ये. एक्झाम्पल, तर हे मोनो हॅलोजनचं एक्झाम्पल आहे, कारण हा जो कंपाऊंड आहे त्यामध्ये हॅलोजन किती आहेत, एकच हॅलोजन आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं मोनो हॅलोजन कंपाऊंड. द कंपाऊंड विच कंटेन ओनली वन हॅलोजन ग्रुप, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. दुसरं बघूया आपण यामध्ये, डायहॅलोजन कंपाऊंड्स. व्हॉट इज अ डाय, डाय मीन्स 2, डाय म्हणजे 2, हॅलोजन मीन्स हॅलोजन्स. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ग्रुप असतील तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, डाय हॅलोजन कंपाऊंड असं म्हणायचं. एक्झाम्पल एखादं, ओके, तर या कंपाऊंडमध्ये किती हॅलोजन आहेत, 2 हॅलोजन आहेत, त्यामुळे अशा कंपाऊंडला म्हणायचं डाय हॅलोजन कंपाऊंड. द कंपाऊंड विच कंटेन 2 हॅलोजन ग्रुप, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज डाय हॅलोजन कंपाऊंड्स. आता हे ॲलिफॅटिकचं एक्झाम्पल आहे. ॲरोमॅटिकचं एक्झाम्पल बघूया आपण. ओके, तर हे पण डायहॅलोजनचं आहे, कारण की त्यामध्ये 2 हॅलोजन आहेत. इकडं पण लिहू शकतो ॲरोमॅटिकचं आपण. ओके, आता यांचं जे नॉमेनक्लेचर आहे, यांना नाव कसं द्यायचं हे आपण जे IUPAC नॉमेनक्लेचर आहे त्यामध्ये डिटेल्समध्ये बघूया आपण. तिसरा टाईप आहे यामध्ये ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, ट्राय मीन्स 3. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये 3 हॅलोजन ग्रुप असतील तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, ट्राय हॅलोजन कंपाऊंड. द कंपाऊंड विच कंटेन 3 हॅलोजन ग्रुप, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज ट्राय हॅलोजन कंपाऊंड्स. फॉर एक्झाम्पल,
ओके, तर या कंपाऊंडमध्ये किती हॅलोजन आहेत? 3 हॅलोजन आहेत. ॲरोमॅटिकचं एखादं एक्झाम्पल बघूया आपण. ओके, इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्याचं आपण काय करू शकतो, क्लासिफिकेशन करू शकतो. 2 प्रकारे करू शकतो आपण. पहिला टाईप कोणता आहे, कोणत्या बेसिसवर आहे, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हायड्रोकार्बन स्केलेटन कसं आहे त्यानुसार केलेलं आहे. आणि दुसरं कोणत्या बेसिसवर आहे, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. एखाद्या कंपाऊंडमध्ये हॅलोजन किती आहेत, 1 असेल मोनोहॅलोजन, 2 असतील डायहॅलोजन, 3 असतील तर ट्रायहॅलोजन कंपाऊंड असं त्याला म्हणायचं. ओके, तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला, मोनोहॅलोजन. मोनोहॅलोजन कंपाऊंड्स थोडे डिटेलमध्ये बघूया आपण. व्हॉट इज अ मोनोहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, बघूया आपण. ओके, तर बघा आताच बघितलं आपण मोनोहॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय आहे. काय डेफिनेशन आहे रे, व्हॉट इज अ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, व्हॉट इज अ मोनोहॅलोजन कंपाऊंड्स, द कंपाऊंड विच कंटेन ओनली 1 हॅलोजन ग्रुप, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज मोनोहॅलोजन कंपाऊंड्स. आता हे जे मोनोहॅलोजन कंपाऊंड आहेत यामध्ये बरेच एक्झाम्पल आहेत. आता कोण कोण येतं याच्या अंडर हे आपण बघूया मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या. तर त्यामध्ये नंबर 1 आहे अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड्स. आता हे जे अल्काइल हॅलाइड आहेत हे कोणते कोणते येतात बघा यामध्ये. नंबर 1 ओके, आणि हे जे अल्काइल हॅलाइड आहेत हे 3 टाईपचं असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आता हा कसा आहे, प्रायमरी हॅलाइड आहे. हा कसा आहे, सेकंडरी हॅलाइड्स. आणि हा कसा आहे, टर्शरी हॅलाइड्स. तर अशा प्रकारे जे अल्काइल हॅलाइड आहेत 3 टाईपचे आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ओके, आता का म्हणायचं याला प्रायमरी, कारण हा हॅलोजन अशा कार्बनला अटॅच आहे की तो फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं प्रायमरी. या ठिकाणी सेकंडरी का म्हटलं आहे, कारण हा हॅलोजन अशा कार्बनला अटॅच आहे की तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, दॅट इज सेकंडरी. का टर्शरी म्हटलं आहे, कारण हा कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे त्याला टर्शरी असं म्हटलेलं आहे. ओके, तर हे झालं अल्काइल हॅलाइड्स. दुसऱ्यामध्ये आहे अलायलिक हॅलाइड्स. आता अलायलिक हॅलाइड कोणाला म्हटलं जातं त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. ओके, तर हे कसं आहे, अलायलिक म्हटलं जातं. आता अलायलिक कुणाला म्हटलं जातं बघा यामध्ये, की हॅलोजन अशा कार्बनला अटॅच आहे की तो कार्बन डबल बाउंडेड कंपाऊंडला अटॅच आहे. तर हा डबल बाउंडेड आहे, याला विनाइल म्हटलं जातं, या कंपाऊंडला विनाइल म्हणायचं. आणि हॅलोजन अशा कार्बनला अटॅच आहे की तो कार्बन डबल बाउंडेडला अटॅच असेल तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, असं अलायलिक हॅलाइड्स. आणि हा जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडायझेशन आहे त्याचं. इथला कार्बन कसा आहे, sp3 आहे. आता sp3 कधी बनायचं, sp2 कधी म्हणायचं आणि sp कधी म्हणायचं. जर कार्बन कार्बनमध्ये सिंगल असेल sp3, डबल असेल sp2 आणि ट्रिपल असेल तर काय म्हणायचं, sp हायब्रिडायझेशन असं म्हणायचं. तर हे झालं अलायलिक हॅलाइड्स. तिसरा आहे विनायलिक हॅलाइड्स. आता विनायलिक हॅलाइडचं एक्झाम्पल कुठलं आहे,
CH2 डबल बॉन्ड CH हा झाला विनायलिक हलाइड्स. कारण हॅलोजन अशा कार्बनला अटॅच आहे की तो डायरेक्ट डबल बाउंडेड कार्बन आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं विनायलिक हलाइड्स. कारण हा कंपाऊंड कसा आहे, विनायलिक आहे आणि त्याला कोण अटॅच आहे, हॅलोजन्स, त्यामुळे विनायलिक हलाइड असं त्याला म्हटलं जातं. नंबर 4 आहे बेन्झायलिक हलाइड्स. आता बेन्झायलिक हलाइड कोणाला म्हणायचं त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. आता हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, बेन्झायलिक असं म्हटलं जातं आणि त्याला कोण अटॅच आहे, हॅलोजन अटॅच आहे, त्यामुळे त्याला म्हटलं जातं बेन्झायलिक हलाइड्स. आणि यामध्ये जो कार्बन आहे तो कोणता आहे, sp3 आहे, कारण सिंगल बॉन्ड आहे. इथं कोणता कार्बन आहे रे, हा sp2 आहे, कारण या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. त्यानंतर 5वा आहे यामध्ये हॅलो अल्काइन्स. तिकडे वर लिहितो हॅलो अल्काइन्स. एक्झाम्पल्स, ओके. तर हा कोण आहे, अल्काइन्स, ट्रिपल बॉन्ड आहे आणि त्याला कोण अटॅच आहे, हॅलोजन्स, त्यामुळे त्याला म्हणायचं हॅलो अल्काइन्स. आणि शेवटचं टाईप आहे त्यामधला नंबर 6, त्यामध्ये हॅलो अरिन्स. या ठिकाणी काय होतं, जो हॅलोजन आहे तो डायरेक्ट कोणाला अटॅच असतं, बेंझिनला. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे मोनो हॅलोजन कंपाऊंड आहे त्याच्या अंडर एवढे कंपाऊंड येतात मोनो हॅलोजनमध्ये. कोण कोण येतं, अल्काइल हलाइड्स, त्यामध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शरी असतं, अलायलिक हलाइड्स, विनायलिक हलाइड्स, बेन्झायलिक हलाइड्स, हॅलो अल्काइन्स आणि हॅलो अरिन्स. ओके. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आजचा जो पार्ट आहे तो फक्त इंट्रोडक्शन आपण घेतलेला आहे आणि उद्यापासून आपण काय करूया, उद्याचा जो पार्ट आहे त्यामध्ये नॉमेनक्लेचर्स, जो नॉमेनक्लेचर आहे तो पार्ट आपण बघूया. ओके, ठीक आहे.